काही जण त्यांना काही सेवा द्या ते आमच्या विधानाच्या आसपास असणार
भगवंतांसाठी माळा बनवतो किंवा काहीतरी डेकोरेशनचं तयारी करतो, भगवंतांसाठी फुलं आणून देतो. मग त्याला कळते की हा आजच्या विग्रहांच्या सेवेमध्ये हा इन्क्लाइन आहे. जसं कोणाला फिरायला आवडते सर, एका गाव दुसऱ्या गाव दुसऱ्या गाव तिसऱ्या गाव मग बरोबर त्याची फिरायची जी इच्छा आहे मग त्याच्यानुसार त्याला प्रचार कार्यामध्ये लावलं जातं. तर गुण कर्म विभाग त्याच्या गुणानुसार जर कोणी हुशार असेल, पंडित असेल, एकदा ऐकल्यानंतर लगेच लक्षात ठेवत असेल तर त्याला म्हटलं जातं श्रुतीधर. एकदा ऐकल्यानंतर त्याच्या लक्षात असतं, मग त्याला प्रवचनाची प्रचाराची त्याला सेवा दिली जाते. जो मॅनेजमेंट चांगलं करतो, एक कार्यक्रम आहे, मग घरी असो, मंदिरात असो किंवा सत्संग केंद्रामध्ये असो, कोणतेही व्यवस्थापन जे आहे कार्यक्रमाची रूपरेषा. आता कार्यक्रम करणं प्रत्येकजण करू शकतो, पण ती करण्याची कला आणि कौशल्य ही पद्धती वेगळी वेगळी. आता एका भक्तांना सेवा दिली तुम्ही कार्यक्रमाचं सेवा सांभाळ. आता एका तुम्हाला संध्याकाळी 7ला कार्यक्रम आहे, 7:30 दरवाजा उघडणं, थोडं बघणं, सामान इकडून तिकडं उघडून ठेवणं, एक अगरबत्ती लेवा लावला झाला कार्यक्रमाची तयारी. दुसरा भक्त आहे जो 5 वाजता येणार, महात्मा झालंय का, बसायसाठी व्यवस्था केलेली आहे का, आल्यानंतर भक्तांसाठी पाणी प्यायची व्यवस्था आहे का, त्याच्यानंतर प्रवचनामध्ये माईक सिस्टम आहे का, लाईट नसेल तर मग चार्जिंगची व्यवस्था आहे का, एक्सटेन्शन बॉक्सची, ते विचारतो. चौथा आहे त्याच्यापेक्षा जर अधिक जर तयारी असेल तर सगळ्यात पहिला कार्यक्रमाची माहिती सगळ्या भक्तांना पोहोचवणार की आज कार्यक्रम ठरलेला आहे, कार्यक्रम संध्याकाळी 7 वाजता आहे, आपण सगळे वेळेवर या, त्याचा मेसेज पाठवणं, कॉल करणं, मग तयारी करणं. मग कार्यक्रमामध्ये समजा जर कार्यक्रमाची वेळ आता संध्याकाळी 7 वाजता, मग संध्याकाळी जर पावसाचं वातावरण, लाईट जाणारी आहे, मग लाईटची व्यवस्था, मग सगळ्यांना बसायची व्यवस्था, जर दूर भक्तांचे घर आहे त्यांना सोडण्यासाठी रिक्षा किंवा गाड्यांची व्यवस्था आहे का, प्रत्येकाची कला आणि कौशल्य वेगळं. त्याच्यानुसार त्याचं जे कार्य करण्याचं कौशल्य किंवा पद्धती आहे त्याच्यानुसार त्याला वेगळ्या वेगळ्या सेवा आणि जबाबदारी दिली जाते. गुण कर्म विभाग. आणि कोणतंही कार्य करताना जसं रूप गोस्वामींनी उपदेशामृताच्या सुरुवातीलाच प्रभुपादांनी प्रस्तावनेमध्ये दिलेलं आहे, साधकाची प्रगती त्याच्या मनोवृत्तीवर निर्भर करते. त्याची मनोवृत्ती काय आहे त्या मनोवृत्तीवरती त्याचं कार्य किंवा त्याच्या आध्यात्मिक प्रगतीवर. मी आता सकाळी मंदिरात आम्ही चर्चा करत होतो, एखादा ब्राह्मण आहे जन्माष्टमी दिवशी भगवंतांची आरती करतो, पण त्याचं चिंतन आहे किती जण भक्त आहेत, मला एवढे हजारो भक्त आणि मी किती श्रेष्ठ आहे. आणि दुसरा एक भक्त नवीन आहे, विचार आहे, काय नाही, पण त्याला टॉयलेट बाथरूम साफ करण्याची सेवा दिलेली. तो विचार करतो अरे दिवसभर भक्त येणार आणि अगदी स्वच्छ चांगल्या पद्धतीने साफसफाई केली पाहिजे, कारण हे सगळे भक्त त्या ठिकाणीचा उपयोग करणार. मग चेतना कोणाची मिळते, त्या ब्राह्मणाची की त्या सेवा करण्याची, टॉयलेट बाथरूम साफ करण्याची. तर त्याच पद्धतीनं आपण रघुनाथ दास गोस्वामीविषयी ऐकलं असेल. आता रघुनाथ दास गोस्वामी एक मोठ्या जामीनदाराचे पुत्र. त्यांचे वडील आणि त्यांचे काका नवाब हुसेन शहाच्या राज्य दरबारामध्ये टॅक्स कलेक्शन करण्याचं काम करत होते. आणि आजकाल टॅक्स किती पाहिजे, सगळीकडे टॅक्स आहे, जीएसटी, सेंट्रल टॅक्स आणि गव्हर्नमेंटचा स्टेट टॅक्स, सगळीकडे टॅक्सच टॅक्स आहे. आणि ते टॅक्स कलेक्ट करण्याची सेवा त्यांच्या वडिलांजवळ आणि काकांजवळ. तर ते टॅक्स एकत्रित करायचे आणि प्रभुपाद म्हणतात की आजच्या तारखेला जर म्हटलं तर एक मोठी नौका, टायटॅनिकसारखी मोठी बोट भरून त्यांच्याकडे सोन्याची नाणी होती त्यांच्याकडे, इतके श्रीमंत. आता आपल्याला वाटतं आपल्याला 2-4 कोंबड्या आहेत, खोल्या आहेत, मोठ्या घर आहेत, 10-5 लाख सापडला पण फार मोठे श्रीमंत आहेत. पण त्यांच्या घरात एक नौका मोठीच्या मोठी बोट भरून होती तेवढे सोन्याचे नाणी. आजकाल पेपर करन्सी किंवा लोखंडाचे पैसे नव्हते, वैदिक सभ्यतेमध्ये सोन्याची नाणी. आणि मुघल सम्राटजवळ हुसेन शहा नवाब त्यांच्याजवळ हे प्रधानमंत्रीचं कार्य करायचे. प्रधानमंत्री आणि होम मिनिस्टर घरात. तर इतकी मोठी जबाबदारी असून एकोणता एक पुत्र रघुनाथ. आणि त्या रघुनाथने चैतन्य महाप्रभूंच्या
प्रसन्नतेसाठी किंवा भगवंताची कृपा त्यांच्यावर झालेली लहानपणीच त्यांना हरिदास ठाकूर, अद्वैताचार्य या सगळ्या भक्तांचं सान्निध्य भेटलं आणि त्यांच्याकडे हरिदास ठाकूरांचं वैराग्य बघितलं तर इतकी आकर्षित झालं की त्यांना घरामध्ये रुचीच राहिली. आता लहानपणापासून जर कोणी मंदिरात जात असेल आणि मंदिराच्या ब्रह्मचार्यांवरती जर तो सकाळी सांगतायच राहा, जसा रंग व्हायचा संघ व्हायचा रंग, जसं म्हणजे साधू संघ प्राप्त झाला आणि हरिदास ठाकूरांचं वैराग्य, हरिदास ठाकूरांची नामामध्ये रुची, हरिदास ठाकूरांची चैतन्य महाप्रभूंच्या चरणी असलेली भक्ती ते पाहून इतके आकृष्ट झाले, त्यांना घरामध्ये रुचीच उत्पन्न होती. त्यांना वाटायचं प्रत्येक वेळी मी सोडून द्यावं आणि लवकरात लवकर मी वैराग्य प्राप्त करावं. तर घरात वेगवेगळे त्यांच्यासाठी उपाययोजना त्या केल्या जायच्या. पहिला सेक्युरिटी गार्ड लावले, हळूहळू जात रात्री सोडून किंवा घर सोडून न सांगता निघून जात, सेक्युरिटी गार्ड लावले. त्याच्यानंतर त्यांच्या आईवडिलांनी ठरवलं की म्हटलं त्याचं लग्न, एक सुंदर मुलगी बघून त्यांचं लग्न करू. मग काय होईल, जर लग्न केलं तर मग घरातल्या बायकोसोबत आकर्षित होऊन त्या बायकोसोबत घरात नाही, मग सुंदर मुलगी बघून लग्न केलं. तरी पण त्यांची आसक्ती घरात वाढत नव्हती. काय आमच्या इकडे महाप्रभूंना भेटायचं 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 चालेल असायचं त्यांचं. आणि एक दिवस रात्रीच्या वेळी ते पळून गेले आणि पळून गेल्यानंतर आता आई म्हणाली वडिलांना, म्हटलं त्याला पाहून अण्णाने याला रस्सी बांधून दोरखंडाने बांधून याला घरात डांबून ठेवला. त्याला वगैरे चुकायला दरवेळेला पळून त्याला बांधून ठेवलं. तर त्यावेळी त्यांचे वडील म्हणाले की साऱ्या संसाराला या समाजाला बांधून ठेवणारी स्त्रीची आसक्ती, तिनं याला बांधून ठेवू शकली तर साधारण दोरी काय बांधणार आहे. एक संसाराला जे बांधून ठेवलं, संसारामध्ये भौतिक आकर्षण, भौतिक जगामध्ये जर पाहिलं, आध्यात्मिक जगामध्ये तर आपण सगळे समान जीव आहोत आणि सगळेजण भगवंताच्या सेवेत आहे. पण भौतिक जगामध्ये ती स्त्री, काम, वासना जी आसक्त, सगळ्या संसाराचं एकच चित्र की भोग विलास, तर ती स्त्री वागू शकते तर दोरी काय बांधणार. तर असंच ते मध्ये 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 पळून जायचा विचार करायचे. तर एक दिवस चैतन्य महाप्रभू वृंदावन यात्रेला जात असतेवेळी त्यांना पालीहाटीमध्ये त्यांची भेट झाली, भक्तांना भेटले आणि कुमारहाट म्हणून गाव आहे. त्या कुमारहाटमध्ये ज्या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंचं वर्णन आहे, चैतन्य महाप्रभूंची वृंदावन यात्रा हा अध्याय आहे चैतन्य चरितामृतचा. आणि ज्यावेळी चैतन्य महाप्रभू पालीहाटीला आले, पालीहाटीला आल्यानंतर त्यांनी राघव पंडितांच्या घरी ते राहिले. तिथून कुमारहाट आणि अंतमध्ये बुलिया, तिथं वेगवेगळ्या भक्तांना त्यांनी कृपा केली आणि जे अपराधी होते त्यांना क्षमा केली. आणि जेव्हा ते रामकेलीला आले त्यावेळी चैतन्य महाप्रभूने रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी या दोघांना आपले प्रधान शिष्य म्हणून स्वीकार केला. आणि रामकेलीवरून वापस जातेवेळी त्यांची भेट रघुनाथ दास गोस्वामींची झाली. आणि रघुनाथ दास गोस्वामींना चैतन्य महाप्रभूने प्रचार केला, कुठं मंदिरात येण्यासाठी नाही, घरी जाण्यासाठी. म्हणजे मरकट वैराग्य दाखवून घरी जा. आणि चैतन्य महाप्रभू सांगत आहे, चैतन्य महाप्रभू रघुनाथ दास गोस्वामींना सांगू लागले, स्थिर हैया घरी जाय ना हर वेदूर क्रमे क्रमे बाह्य लोक धैर्य करा आणि घरी पुन्हा परत जा. मूर्ख बनू नका, तुम्ही भगवंतांच्या कृपेने हळूहळू भगवंताची कृपा प्राप्त होईल आणि आपण भवसागर पार करू शकता. कधी कधी आपल्याला वाटतं की चांगलं मंदिरात काय लोक नाही, काय टेन्शन नाही, सगळं सोडून दररोज सकाळी कामं, संध्याकाळी कामं, किती
64 माळा, आज आपण 64 माळा, आणि मग उद्यापासून 64 दिवस एक पण माळ नाही. आज 64 माळा केल्या आणि आपण 64 दिवस एक पण माळ नाही, असे होता मानलं. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणत मरकट वैराग्य नाम कर लोक दिखाइया यथा योग्य विषय भुंज अनासक्त होईल. दिखावा करण्यासाठी, संसाराला दिखावा करण्यासाठी मिथ्या वैरागी बनण्याची आवश्यकता नाही. आणि आता उपयुक्त जी सेवा आहे, जी जबाबदारी आहे, ज्याची जो भोग आहे तो करा आणि आसक्त होऊ, हे सगळ्यात महत्वाचं. आता गुरु जसं ब्रह्मचार्याला आदेश देऊ शकतात की चला या मंदिरातून त्या मंदिरात, तिकडून विदेशात, किंवा ही जबाबदारी आहे, ही जबाबदारी त्यांना घेऊन जाऊ शकतो. पण ग्रस्तांना घेऊन जाऊ शकतात काय? आणि जर आपण मरकट वैराग्याला 4 दिवस आपण राहिला आणि नंतर मग आपल्याला कुठं अडकलं गेलो, तिथं तर 3:30 वाजता गेलो, 2च वेळा खायला भेटतो, घरात तर 3-3 वेळा खायला भेटतो, 8 पर्यंत झोपायला भेटतो. मग ते मरकट वैराग्य असून लोक दिखायला, लोकांना दाखवण्यासाठी दिखावानी मरकट वैराग्य असून आपल्याला म्हणतात मरकट वैराग्य किंवा वैराग्य हे या श्लोकामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. भक्ती सिद्धांत सरस्वती या शब्दाची व्याख्या करते असे म्हणतात, माकड कपडे न घालता, वस्त्र ग्रहण न करता जंगलामध्ये अगदी नग्न अवस्थेमध्ये दिसतं आणि असं वाटते किती वैराग्य. आणि त्याच पद्धतीने ते वैराग्य समजतो आपण त्याला, पण तो वैराग्य नसून ते फक्त माकडाचं वैराग्य म्हणजे काय, जेव्हा माकडी दिसेल तिच्या मागे पडत. आता आपल्याला प्रतिबंध विचारायचं, माकड एका दिवसामध्ये एका झाडावर प्रत्येक तासाला कुठेतरी झाड, आता या तिथून त्या पत्र्यावर, तिथून त्या पत्र्यावर माकड थांबत नाही एका ठिकाणी छान. कपडे घालतात काय कधी नाही. आता बघा लग्नाचं सीझन आहे किंवा आता कुठे कार्यक्रम आहे, चांगले कपडे घालून जाऊन समजत नाही, कपडे सुद्धा घालत नाही आणि वाटते घर नाही, कपडे घालत नाही, किती वैराग्य वाटते. पण काय करते दिवसभर माकडाची छान. मग अशा विषय खूप तळून काय करायचं तर डझनो डझन मागणी त्यांच्या मागे पडत असल्यामुळे त्याला म्हटलं जातं मरकट वैराग्य. आणि मनुष्य देखील जोपर्यंत अशा तथाकथित वैराग्याच्या मागे असतो तोपर्यंत स्थिर होऊ शकत नाही. त्यासाठी त्याने काय केलं पाहिजे, युक्त वैराग्य पालन करण्यासाठी त्याला जे काही आपल्याकडे आहे ते भगवंतांच्या सेवेत लावतो. ही सगळ्यात मोठी कला. आपल्याजवळ बघा आसक्त पुरुष आणि भक्त यामध्ये अंतर काय. भक्ताजवळ जे काही प्राप्त होतं, धनराशी असो, सुविधा असो, त्या भक्तांना अनुकूल, त्याच्या भक्तीसाठी अनुकूल असणं सगळ्यात महत्वाचं. दुसरं, त्याच्यासाठी त्याला जास्त कष्ट करावं लागत, स्वाभाविकरित्या प्राप्त होतं. आणि तिसरं, त्याला भगवंतांची कृपा असते. आणि हे झालं फक्त. आणि जे भौतिकवादी इंग्रजी लोक ते करतात काय, त्यांना एक तर ते प्राप्त करण्यासाठी खडतर कष्ट करावं लागतं, ते कितीही भोग केले तरी तृप्त होत नाही. आणि तिसरं, त्याला भगवंतांची देणं घेणं काही नसतं. हे अंतर इंद्रियांना संतुष्ट करणं आणि इंद्रिय सेन्स ग्रॅटिफिकेशन म्हणजे इंद्रिय तृप्तीकरण, 2 भाग वेगवेगळे. इंद्रियांना संतुष्ट करणं, जसं संतुष्ट म्हणजे काय, 2 वेळेला भोजन आवश्यक आहे, खाणं आवश्यक आहे, खाल्ल्यानंतर बनणार. जर आपल्याला कोणी म्हटले तुम्ही भोजन करताय, खाताय, तुम्ही मायामध्ये होतो म्हणून शरीराला आत्म्याशी संबंध टिकून ठेवण्यासाठी किंवा शरीर आणि आत्मा एकत्र ठेवण्यासाठी भोजन करावं लागतं, पाणी प्यावं लागतं, रात्री झोपावं लागतं. या सगळ्या शरीराच्या आवश्यकता आहेत. अन्न, वस्त्र, निवारा ज्याला आपण. पण इंद्रिय तृप्ती म्हणजे काय, अनगिनत कोणताही नीती नियम न ठेवता त्याचा उपभोग करणं. आता सांगितलंय शरीरासाठी 6 तास झोप भरपूर, तर ठीक आहे, कोणी लहान आहे, कोणी आजारी आहे, 1 तास एक्स्ट्रा किंवा 2 तास एक्स्ट्रा, 8
मॅक्सिमम, पण 10 तास झोपून 12 तास झोपून. मला इकडे फक्त सांगत होते भरती घेण्यानंतर 16 तास झोपत होतो आणि 12 वेळा जेवत होतो. 16 तास झोपत होतो आणि 12 वेळा खात होतो. दिवसभर खायचं नव्हतं, रात्री काय झोपत. त्याकडे युवक सांगतो गुरुजी, कोविडच्या काळामध्ये फक्त झालं, कोविडच्या काळामध्ये फक्त होणे आलं म्हणजे ते कोविड संपता फक्त झाले. पण कोविडच्या काळात सकाळी उठायचं 9 वाजता 2-2, 3-3 दिवसभर मुली व्हायचे. एक मुली झाली जरा काहीतरी घ्यायचं दिवसभर पबजीचा खेळ, रात्री 11 दिवसभर खेळ. आई प्रसादसाठी कोविडची तरी आम्ही जातो मस्त खेळतो. आणि त्यासाठी बरोबर दुसरे उदाहरण मार्केट वैराग्य ते झाली. दुसरं स्मशान वैराग्याचं उदाहरण देतात बरोबर. तर स्मशान वैराग्य म्हणजे काय, जेव्हा आपण स्मशानात जातो, अंतिम संस्कार चाललेला असतो, त्या ठिकाणी आपण सगळे वाहतो, विचार करतो आणि आपण विचार करतो की सगळ्यांची या शरीराची हीच गती, क्या भरोसा इस जिंदगी का, प्रत्येकाला एक दिवस मरायचं आहे. क्या भरोसा इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. कधी कोणाचा साथ दिलेला नाही. मग काय एवढं कष्ट करायचं, काय एवढे काबाड कष्ट करून दिवस रात्र मन 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 असं करून कर तरी अशी जीवन आपल्याला त्या ठिकाणी वाटते. अरे प्रत्येक व्यक्तीला असंच स्मशानामध्ये यायचं, प्रत्येकाला मरायचं, त्यापेक्षा कशाला कष्ट करायचं. आणि लोक जसं ते स्मशानातून बाहेर येतात, आंघोळ करतात, पुन्हा निद्रकृती करायला सांगतात. जसं गुरुवार ते मंगळवार आठवडाभर काम करायचं, कशासाठी बुधवारी भोग करायचं. आता बघ दारूच्या दुकान, मटणाची दुकान सगळी हाऊसफुल करत असते गुरुवारच्या. मंगळवारी रस्त्यावरती दिसायला लागतात, लोक हालायला लागतात सगळे दारू पिल्यानंतर. कळून येते की पगार झालेला आहे, आज पगार झालेला आहे. आता दिवसभर गुरुवार सकाळपर्यंत सगळे गाजलेले महाराज कशासाठी करतो, इंद्रिय भोग करायचं. पुन्हा गुरुवार आला की पुन्हा होणार तीच. आता साप जो आहे आणि मुंग्या दिवस रात्र कष्ट करून वाळू तयार करतो आपलं मोठ्याच्या मोठं. पण साप काय करतो, आयत्या वेळातच असतो. त्या आपल्याला मुंग्या सगळ्या बाहेर गेलो घाबरून आणि वाळू त्या सापाचं झालेलं आहे. तर मग एवढं कष्ट केलेलं मुंग्याला त्याला काहीच फायदा होतो. तर त्याच पद्धतीनं साधू किंवा भक्तांसाठी सांगितलेलं आहे, जे गृहस्थ काबाड कष्ट करून त्या मुंग्या जसं कष्ट करतात त्या पद्धतीनं कष्ट करून धर्माश्रयावर साधू जातात, भिक्षा मागतात किंवा घेऊन निघून जातात. तर भगवंतांची तिथल्या ठिकाणी सांगितलं, बाबा सांगताय की स्मशान वैराग्य. तर याविषयी भक्तिरसामध्ये सिंधूमध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. यावत् स्यात् स्वनिर्वाहं स्वीकुर्या तावदर्थमिति अधिकी न्यूनतायां च चवति परमार्थ. जीवनाच्या जितक्या आवश्यकता आहेत तितक्या कमीत कमी आवश्यकतेनुसार आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. जीवनामध्ये अनावश्यक गोष्टी वाढवू नये, उलट त्या कमी करा आणि याच्या जोरावर आपण आध्यात्मिक जीवनामध्ये किती आवश्यक आहे त्या गोष्टी स्वीकारून आपण प्रगती करू शकतो. कधी अगोदर वर्षे होते काय करत फ्रीज होतं नाही, हाताने करायचे सगळे अगदी संतुष्ट होते किंवा कोणी आजारी पडतो शक्तिशाली जात्यावरती गहू दळून डोंगरे दळून शक्ती यायची, कपडे धुवून घरी साफसफाई करून वापरून सगळे एक्सरसाइज व्हायचे. वेगळं एक्सरसाइज करायची काही आवश्यकता नव्हती. पण आजकाल सगळं बटन मशीन, बटन दाबलं कापड धुवा, बटन दाबलं मसाला, बटन दाबलं पीठ, तर बटन करायचं आणि सगळ्यांना किती प्रगती केली. आणि शरीराची हालचाल नाही म्हणून सकाळी वॉकिंगला जा,
गर्दी नसून आपले आलो होते आपण घरातून रस्त्यावर मंदिराच्या समोर मंदिरच्या इकडून सगळ्या बायका बसलेल्या टाळ्या वाजवून हे जर घरात काम केलं संध्याकाळी आवश्यकच पडते. आपण ज्यावेळी पैसे नसतात किंवा पैसे आल्यानंतर सुद्धा माणूस काय करतो, ज्या भातावर किंवा भाज्यात त्याला काम म्हटलं तर त्याला वाटतं की हे काय घासफूस थोडी खायची, तो थोडी खाणार शाखा. आणि मग आजारी पडल्यानंतर त्याच भाज्या किंवा त्याच पालापाचोळा खाऊन त्याला वाटते स्टँडर्ड सॅलड, हेल्थ डाईट खाते सॅलड. जेव्हा पैसे नव्हते तेव्हा ते भाकरी खायला लागतं, पैशाला ते सॅलड. तर युक्त वैराग्य किंवा तिथे तसं उत्तर स्वामी संतमध्ये सांगत आहे की जितक्या आवश्यकता आहे तितक्या. जसं प्रभात उपदेशामध्ये उदाहरण घेतलं, एका कुटुंबाला आनंदाने जगण्यासाठी थोडी सुपीक जमीन आणि एक दूध देणारी गाय जरी असली तरी तो आनंदाने जगू शकतो. शेतामध्ये जरी येते भात गहू जे काही येते अन्नधान्य, गाईपासून दूध आणि सगळं गाईचं शेत सारवण्यासाठी, गाईचं गोमूत्र औषध होण्यासाठी लाकूड जगू शकतो. पण आपण काय केले, मोठमोठे विषय आले, कारखाने, फॅक्टरी, हे सगळं तयार केलं आपल्याला की आपण सुखी. आपण दिवसभर कामाला जातो पण कामाला सुखी, तर आठवड्यात जातो नाही कामाला. म्हणजे आठवड्यावर काही कार्यक्रम सांगून काम करायचं आम्हाला द्यायचं. कार्यक्रम बुधवारी करावा मध्ये ठेवू नका, कारण आठवड्यावर कामाला गेल्याशिवाय आपलं पोट भरत नाही. आणि माणूसच आहे की जो महिना वर्ष काम करतो तरी त्याचं पोट भरत नाही. आणि प्राणी कधी कामाला जात नाहीत, तर ते कधी उपाशी राहत. प्राणी तर जातच आहे. कधी ऐकले कुठे कामाला गेले सोसायटीमध्ये बिड्या बनवायला किंवा धागा कापायला किंवा चादर बनवायला सगळे कुत्र्यांची चुली तयार झाली. हत्ती दिवसाला 2000 किलो खातो, ॲव्हरेज 2 टन. 1 टन म्हणजे 1000 किलो आणि 1 क्विंटल म्हणजे 100 किलो. तर 2 टन हत्तीचं जेवण आहे दररोज. कधी हत्ती कोणाशी हत्ती कधी कामाला गेला, कधी आपल्या स्वभावामध्ये हत्ती कामाला जेव्हा झाला सगळे हत्ती कामाला जॉईन केले दुसऱ्याच्या ठिकाणी किंवा पाणी मारायचं, तरी ते कधी उपाशी. त्याला प्रकार म्हणजे जेवढा मोठा त्यांच्यासाठी ठरलेला ते आनंदाने झालं. काल चर्चा करतो की फक्त मनुष्यासाठीच मोठमोठे दवाखाने, स्पेशल यशोदा असो, अश्विनी हॉस्पिटल असो, मणकी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोणासाठी मनुष्य. प्राणी पक्षी तर एक हॉस्पिटल, कारण का ते नीती निर्माण झालं. संध्याकाळ सूर्यास्त झाला की आपापल्या घरी ते पोचलेले असतात. आपले प्राणी आपले पक्षी रात्री 12 पर्यंत घरात येतात. सूर्यास्त झाल्यानंतर ते कधी भोजन करायला इकडे तिकडे जात. आपण रात्री 12 पर्यंत आपल्या पार्ट्या सांगतो. लग्न असो, वाढदिवस असो, नवीन नवीन असतात फॅशन आणि पाऊस पडणं आणि सगळं चाललेलं असतं. त्यामुळे खायला वेळ, झोपायला वेळ, युक्त आहार विहारस्य युक्त कर्मस्य चेतसो युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. युक्त जर आपण सगळं व्यवस्थित ठेवलं तर आपल्याला कधी आजारी सुद्धा पडतो. जसं आजकाल शास्त्रज्ञांनी शोध लावला, 16 तास जेवणामध्ये गॅप ठेवलं, इंटरमिडिएट फास्टिंग जेवण. संध्याकाळी जेवा, त्याच्यानंतर 16 तास गॅप नंतर जेवा. कधी तुम्हाला कॅन्सर होणार नाही. किंवा एकादशी 15 दिवसातून एकदा उपवास करा, कधी कॅन्सर होणार. ते जर शास्त्रात आहे, जर एकादशी निर्जल केली तर कधी कॅन्सर होणारच नाही. आणि प्रभुपादांना सकाळी 4-4:30 प्रसाद ठेवला, डायरेक्ट दुसऱ्याची सकाळी 9:30 ऑटोमॅटिक 16 तास होतो. आता सगळ्यांना कळालं, कोविडमध्ये क्वारंटाईन 14 दिवस कळा. जगन्नाथ आजारी पडल्यानंतर 14 दिवस अनवसरच चालतो. ते आता आपल्याला कळालं. सगळं वैदिक शास्त्रामध्ये आणि सगळ्या ऋषी मुनींनी आपल्याला शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. प्रभुपाद पुढे लिहित आहे, जीव गोस्वामी दुर्लभ संगमी नामक स्वनिर्वाह शब्दावरती स्वभक्ती निर्वाह नावावरती त्याने टीका केलेली आहे.
आणि ते भक्तिरसामृत सिंधूमध्ये मर्कट वैराग्य आणि फल्गू वैराग्याची व्याख्या करतात. प्रापंचिकतया बुद्ध्या हरिसंबंधी वस्तूंना मुमुक्षुभिः परित्यागो वैराग्यं अतो कथ्यते. प्रापंचिकतया बुद्ध्या हरिसंबंधी वस्तूंना, जेव्हा व्यक्ती आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी ज्याही गोष्टी त्याला प्राप्त होतात त्या भली भौतिक गोष्टी आहेत. आता माईक आध्यात्मिक आहे की भौतिक आहे? स्वामी तर भौतिकच तयार झाले, पण आपण त्याचा उपयोग आध्यात्मिक जीवनामध्ये आध्यात्मिक कार्यामध्ये केलेला आहे. आता ह्याच माईकचा उपयोग लोक पिक्चरची गाणी म्हणण्यासाठी, डीजे पिक्चरची गाणी गाण्यासाठी वापरतात आणि हाच त्याचा उपयोग आपण आध्यात्मिक जीवनामध्ये केलेला आहे. आता हा जर आपण आध्यात्मिक कार्यासाठी केला नसता तर दुसऱ्या कोणी घेतला असता घोडावरसाठी, उद्या घोडावर नसतो लोक दारू केले असते, पत्ते खेळले असते. तर त्याचा उपयोग जसा चाकू आहे, एक चाकू जो डाकूच्या हातात मिळतो तेव्हा तो कोणाची हत्या करतो आणि तोच चाकू एखाद्या डॉक्टरच्या हातात जातो त्यावेळी एक मारणाऱ्याचा जीव वाचतो. तर भौतिक गोष्टी जरी आहेत पण त्या भौतिक आहेत न म्हणता त्या सर्व वस्तूंना भगवंतांच्या सेवेत लावून त्याला म्हटलेलं युक्त वैराग्य. भगवंतांच्या सेवेत लावून जे आपल्याकडे त्या सर्व कला कौशल्य भगवंतांच्या सेवेत लावून त्यांच्याजवळ कुकिंगची कला आहे, कपडे शिवायची कला आहे, बोलायची कला आहे, गायची कला आहे, जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत वेगवेगळे वाद्य वाजवायची कला आहे, ज्याच्याकडं बुद्धिमत्ता आहे, हस्ताक्षर आहे, जे काही त्या सर्वांचा उपयोग भगवंतांच्या सेवेमध्ये लावून त्याला म्हटलेलं युक्त वैराग्य. मायावादी काय करतात? नाही ती हे नको. मग ते चिंतन त्यांचं स्थिर राहत. आता मायावादी लोकांमध्ये काय असते की त्यांना वाटते की आपण सगळे माया, ब्रह्मसत्य, जगत मिथ्या, हे सगळं जग खोटं आहे. मग जर खोटा आहे तर आपण राहतो कशाला? तर ते लोक नको ते तपस्या करतात, हे खाणार ते खाणार. पण फक्त बुद्धिमान जे काही घडतं भगवंतांना आपण जाऊ ते प्रसाद म्हणून त्याचा आनंद घेतो. कधी कष्ट झाले आध्यात्मिक जीवनात आल्यापासून, कधी बाहेरच्या गोष्टी खायची इच्छा झाली, इतके व्यंजन आणि इतके फेस्टिवल आणि इतके उत्सव आणि इतके छप्पन खाऊन थकून जाते. मला जेव्हा कोणी सांगितलं होतं प्रसादासाठी आम्हाला सांगावं लागतं पनीर बनवू नका, भाकरी भाजी बनवू किंवा छप्पन भोग बनवू नका, साधारण भाकरी भाजी बनवू. कारण दररोज जसं जुहूमध्ये जे भक्त आहेत ते सांगतात जुहू ज्या प्रॉब्लेम घेतल्याकडे काहीच नव्हतं त्या ठिकाणी. अगदी झंझट दासाने म्हटलेलं प्रभात कशा तिथं जागा दिलं काय फायदा नाही तर कोण येणार प्रभात म्हटल्याला इथंच घ्यायची. आणि आज जुहू बॉम्बे किंवा जुहू मुंबईचा सगळ्यात महागडी विभाग आणि त्या जुहू एरियामध्येच अमिताभ बच्चन, ऋतिक रोशन सगळ्यांचे मुलं आहेत. आणि सगळ्यात मोठा बंगला कोणाचा? राधादास मिळाल्याचा 4.5 एकरमध्ये. 4.5 एकर बरोबर आपले 4.5 आहे आणि राधादास मिळाल्याचा ऐश्वर्य सुद्धा 4.5 एकर. तिथे एक स्क्वेअर फूट जागा भेटत नाही. 30 करोड 35 करोडचे फ्लॅट आहेत फक्त छोटे 1 BHK फ्लॅट. तर 4.5 एकर. तर त्याचे कर्मचारी म्हणतात ते अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा आम्ही महत्वात राहणार. दररोज रास मिळालेला 40 स्वीट समस्या आपण मोठ्या काजू बदाम आणि मावा सगळ्यांच्या 40 स्वीट समोसा रास मिळालेला प्रसिद्ध आहे. 40 समोसे कुणी खाते का? किती मोठा व्यक्ती असला असं कधी कुणी खात. जेव्हा महाराजांसमोर किंवा मोठ्या डोंगरच्या घरी गेलं तर चांदीच्या ताटात वाढतात. चांदीचा ताट, सोन्याचा पाट सगळं ऐश्वर्य. आणि ते आपल्याला शपथ म्हणून मला घ्या बसतं. मग आम्ही जर म्हटलं तुम्ही पण घ्या आपल्यासोबत तर काय म्हणतात हमारे नसीब में काम महाराज हमको तो डॉक्टर ने दाल का पानी सुखी रोटी बोला बिना घी वाली सुखी रोटी. कारण बीपी आहे, शुगर आहे, वेगवेगळे रोग आहेत त्यामुळे खायचं. मग ऐश्वर्य असून फायदा काय? मग
आपल्याजवळ आहे ते गुरु आणि भगवंतांच्या सेवेत लावणं, त्याला म्हटलेलं आहे युक्त वैराग्य. पुढे प्रबोध देत आहे, अनासक्तस्य विषयान् यथा उपपद्येत निर्बंधे कृष्ण संबंधी युक्त वैराग्य उच्यते. भगवंतांच्या सेवेसाठी प्रत्येक वस्तूचा स्वीकार करणं, पण इंद्रिय तृप्तीसाठी नाही, आणि आसक्त रहित होऊन भगवंतांच्या सेवेमध्ये लागणं, यालाच म्हटलेलं आहे युक्त वैराग्य. आपल्याला भगवंतांच्या कृपेने जीही सेवा प्राप्त होते, ज्याही गोष्टी आपल्याला प्राप्त होतात, त्या सर्व वस्तू भगवंतांच्या सेवेमध्ये त्याचा उपयोग करणे. आसक्ती आणि त्याग यामध्ये अंतर आहे. आसक्ती आणि त्याग म्हणजे आपल्याला आज छप्पन भोग मिळाले, उद्या गोवावे मसाला भोग भेटला, काही आनंद. पण जे आसक्ती, आज हे जर खाल्लं आणि जर क्वचित कमी जास्त झालं तर ते लोक विचलित होतं. भौतिक जगामध्ये थोडी इंद्रिय तृप्ती नाही झाली की लगेच भांडण होतं. जोपर्यंत माझ्या इंद्रिय तृप्तीमध्ये तुम्ही चांगले आहात तोपर्यंत तुम्ही चांगले आहात. माझ्या इंद्रिय तृप्तीमध्ये अडथळा आला तर सकाळ होपर्यंत पक्का वैरी तुला 10 रुपये जास्त असेल, तुला 1 एकर जागा वडिलांनी जास्त साथ दिली, लगेच शकतो. मी बघत होते भाऊ होतं दोघे कुटुंबीय सदस्य त्यांच्या मुलासोबत, त्यांची आई वारली आणि आई वारल्यानंतर मग 12 दिवस दर्शनी आली, हे सगळं झालं. आणि मग त्यांनी प्रत्येक वेगवेगळ्या कार्यक्रमाला अंतिम संस्कार झाला. दुसऱ्या दिवशी दोन्ही फॅमिली बसल्या आणि आईच्या जे अंतिम संस्कारसाठी किती खर्च झाला ते लिहून काढले. लाकडात 2,000, त्यानंतर पंतूर 500 रुपये, तूप 1000 रुपये, त्याचं टोटल करून तू अर्धे. तिसऱ्या दिवशीचा जो खर्च आला तो अर्धे मी आणते. पंढरपूरला अस्थि विसर्जन तू अर्धे मी आणते. 12व्या दिवशी तू अर्धे मी आणते. हे जेव्हा आई मोठी असते आणि मुलं लहान असतात त्यावेळी मेरी माँ आणि मुलं मोठी झाली आणि म्हातारी झाली की तेरी माँ. मेरी माँ नाही आता आम्ही तेरी माँ तुझी आहे. आणि मेल्यानंतर सुद्धा इतका इश्क होतो. तर त्याला युक्त वैराग्य म्हणतात. वैराग्य प्रेम नाही आहे, काम. आत्मेंद्रिय प्रीतिवांछा तरबरी काम, कृष्णेंद्रिय प्रीतिवांछा धरे प्रेम. भगवंताच्या चरणी केलेलं प्रेम एक सेवा आहे, प्रेम. आणि स्वतःची इंद्रिय संतुष्ट करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे काम आहे. तर या पद्धतीनं प्रभात बोलत आहे की चैतन्य महाप्रभूंनी मर्कट वैराग्य शब्दाचा उपयोग तथाकथित वैष्णवांसाठी केलेला आहे, जे तथाकथित रूप गोस्वामींचं अनुसरण करतात. फक्त लंगोट घालतात, कपडे घालत नाही, गळ्यामध्ये झोली घालतात आणि जग करत फिरत असतात. दाखवतात आम्ही किती वैरागी. कौपीनं घालतात, खरं भाग्य वाटतात. लंगोट म्हणजे कोपी धारण करतात, कपडे घालत नाही, गळ्यामध्ये झोली घालून फिरत असतात. बघा मी किती वैरागी. पण करतात काय? मनामध्ये सदैव कामिनी आणि कांचन प्राप्त करण्याची इच्छा लपवून ठेवतात. हृदयामध्ये मोठी इच्छा आहे, कांचन आणि कामिनी. कांचन म्हणजे पैसा, कामिनी म्हणजे स्त्री. फक्त त्याच्या मागे. आणि आपल्याला दाखवतात ते वैरागी. पण चैतन्य महाप्रभू अशा प्रकट वैरागीच्या सदैव विरोधात आहेत. युक्त वैराग्य बरोबराने युक्त वैराग्याचं पाठ केलं. युक्त वैराग्य म्हणजे बघा, प्रभुपादांना करोडोच्या बंगल्यामध्ये राहण्याची संधी भेटली. प्रभुपादांनी उपयोग केला, भगवंतांच्या सेवेत लावलं. मोठ्या गाडीत बसण्याची संधी प्राप्त झाली. तेव्हाही प्रभुपाद बोललेले, अरे मी तिथं वैरागी आहे, मी गाडीत कसं बसतो. दाखवत ना काही लोक चप्पल घालणार नाही, पुन्हा चालून जाणार, गाडीत बसणार नाही. पण मनामध्ये भौतिक इच्छा. पण जे खरोखर युक्त वैरागी आहे त्यांना जेही काही भेटेल ते सगळं भगवंतांच्या सेवेसाठी. जसं साधूंसाठी म्हटलेलं आहे, साधू असं म्हणतात म्हणजे थाली या गाली दोनों गर्दी खाली. 56 भोग घ्या किंवा काही दोन्ही काय फरकच. आता कधी कधी आता मंदिरामध्ये कोणी कुकिंगला आलं किंवा नाही आलं किंवा कधी कधी काय अडचण असेल तरी फक्त डाळामध्ये
कधी कधी 56 भोग असतो, कधी कधी चांदीच्या ताटात, तर कधी कधी बकळ्यावर भेटत. पण भगवंतांच्या कृपेने जे काही आहे ते भगवंतांच्या सेवेसाठी. कधी कधी पंखा नसतो, तर कधी कधी सगळीकडे जिथे जाईल तिथे एसी, एक एक घरामध्ये एसी, प्रत्येक खोलीमध्ये. कधी विमान तर कधी रेल्वे, कधी रेल्वे तर कधी बस, कधी बस तर कधी बैलगाडी, बैलगाडी तर कधी सायकल. आज 4 व्हीलर गाडी आहे आणि 2 व्हीलरवर पोहोचण्यासाठी कधी काहीही जी आहे तो व्यक्ती विचलित होत नाही. भौतिक जगामध्ये लोक लगेच विचलित होतात. आजकाल बायकांची नवऱ्याची भांडणं खातात, बायकोला स्वयंपाक सांगायला मीटर्स चालू झाले आणि सोडून दिलं बायकोला, का बायकोला चांगला स्वयंपाक. आणि आजकाल तर ऐकून आश्चर्य वाटतं की बायकांना नवऱ्याला किंवा बायको आपल्या प्रियकराचे ऐकून नवऱ्याचे कपडे करून फ्रीज बम मध्ये, ड्रम मध्ये, हे कधी विचार सुद्धा करू शकला नसेल मनुष्य. इतक्या खालच्या स्तरावर गेलो. आपला प्रिय कराला प्रसन्न करण्यासाठी पत्नीनं पतीला तुकडे करून पाण्याच्या ड्रम मध्ये भरून करून फेकून दिलं. की कोणत्या स्तरावरती गेलेला मनुष्य. त्याला आपल्या बकेटवर दाखवायसाठी तर फार प्रेम करते, पण आपण धूर्त इच्छा किंवा प्रिय कराला प्राप्त करण्याची इच्छा. तसंच आपल्याला सुद्धा करायचं आहे, पण कशा पद्धतीनं संसारात राहून आपण आपली जबाबदारी पूर्ण करायची. मुलांना वाढवणं, मुलांची काळजी घेणं, त्यांचं शिक्षण सगळं इत्यादी. आणि भौतिक लोकांना पहिल्यांदा वाटलं पाहिजे की असं काय ते सगळे, पण हृदयापासून आपण अनासक्त असतो. जसं प्रभू उदाहरण देतात, एक युवती घरी आई वडिलांची इतक्या चांगल्या पद्धतीने सेवा करते आणि कळूच देते की चांगली सेवा करते, तिला लवकर जायचं असते. कारण मनामध्ये चिंतन कोणाचं आहे? आपल्या प्रियकराचं. तर आपले प्रियकर कोण आहेत? भगवंत. त्यांच्या चरणी आपली मती, आपली रती सगळी भगवंतांच्या चरणी पोहोचवायसाठी आपण इतक्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या गृहस्थीची, आपलं जॉब, आपलं कार्य, आपलं कुटुंब, आपलं कुटुंबानियोजन सगळी सेवा करत आसक्ती कुठं पाहिजे? भगवंतांच्या चरणामध्ये, भगवंतांच्या चरणी. जसं उदाहरण दिलं जातं, सांगितलेलं आहे की कुत्रंच ना पाळीपुत्र, त्या पाळीपुत्राला गळ्यात बेल्ट आणि चेन लावून बांधून ठेवलं. मग कोणी अनोळखी व्यक्ती आला की ते कुत्र भुकायला लागतं, जो जरा भुकायला लागतं त्याच्यावर धावून जातं. जोपर्यंत ती चेन आहे तोपर्यंत जातं. मग गळ्याला फास बसला की मग वापस येऊन गप बसतं. जे पसंत जातो आपल्यासाठी. तसंच आपण जो बेल्ट घातलेला आहे त्या बेल्ट मध्ये आपण भक्तीची चेन लावली पाहिजे. ती भक्तीची चेन आणि कुठं बांधली पाहिजे? भगवंतांच्या चरणी. मग जोपर्यंत आपण बाहेरकडे जाणार, मग ती चेन जोपर्यंत आपल्याला त्यासाठी परवानगी देत असेल तिथपर्यंत आपण जाणार आणि ती चेन संपली मग आपण सुद्धा गळ्याला फास लागला की पुन्हा मी भगवंतांच्या चरणी. म्हणून आपण सुद्धा भक्तिरूपी चेन भगवंतांच्या चरणी बांधून ठेवणं आवश्यक आहे. आणि जर अशी जर आपण भक्ती केली तर निश्चित गुरु आणि वैष्णव आपल्याला प्रसन्न होतो. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे